जय हिंद, जय महाराष्ट्र मंडळी. तुम्ही पाहत आहात टाटा पिकअप, जी की आत्ताच टाटाद्वारे ऑटो एक्सपोमध्ये शो करण्यात आली होती. पण व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगून देतो की सामान्य माणसाने हा व्हिडिओ फक्त पाहायचा आहे. कारण की 10 लाखाच्या बजेटच्या बाहेरची गाडी म्हणजे ती सामान्य माणसाच्या आवकेच्या बाहेर जात असते. तर मित्रांनो, या गाडीबद्दल आपण आज दोन गोष्टी थोडक्यात जाणून घेऊया. ही गाडी टाटाद्वारे ऑटो एक्सपोमध्ये शो करण्यात आलेली होती. हिच्यामध्ये तुम्हाला 3 इंजिन ऑप्शन भेटणार आहेत: पेट्रोल, डिझेल आणि EV. तर मित्रांनो, या गाडीबद्दल खास असे काही सांगायचे म्हणजे याचे बरेच व्हिडिओ यूट्यूबवर आधी आलेले आहेत. सध्या गाडीचे चर्चेत येण्याचे कारण म्हणजे असे आहे की टाटाद्वारे गाडीच्या टेस्टिंगचे काही व्हिडिओ जे आहेत ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती अपलोड करण्यात आलेले आहेत. तुम्ही यूट्यूबवरती कुठेही जाऊन पाहू शकता, बरेच व्हिडिओ या गाडीचे आलेले आहेत. तर हिच्या फीचर्स सांगायचे म्हणजे तर मित्रांनो, मोठे मोठे तुम्हाला मी सांगू देणार आहे. तर मित्रांनो, या गाडीची सर्व वेदर कंडिशन्समध्ये टाटाद्वारे टेस्टिंग करण्यात आलेली आहे. जैसलमेर राजस्थान सारख्या एकदम उच्च तापमानाच्या ठिकाणी सुद्धा या गाडीची टेस्टिंग टाटाद्वारे करण्यात आली आहे. दुपारच्या वेळी आणि 50 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये या गाडीची टेस्टिंग टाटाने केली आहे, ज्याचा की व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मित्रांनो, लेह लडाख सारख्या थंड हवेच्या ठिकाणी सुद्धा टाटाच्या टेस्टिंग टीमने या गाडीची टेस्टिंग केलेली आहे. ही गाडी मेनली परफॉर्मन्स बेस्ड राहणार आहे, त्यामुळे सर्व वेदर कंडिशन्समध्ये गाडीची टेस्टिंग करणे अनिवार्य होते. तर -डिग्री सेल्सिअसमध्ये सुद्धा टाटाद्वारे गाडीची टेस्टिंग करण्यात आली आहे. पुणे येथे असलेल्या टाटाच्या प्लांटमध्ये टाटाने स्वतःचा टाटाचा टेस्टिंग प्लांट आहे, ज्याच्यामध्ये की टाटाद्वारे गाडीचे वॉटर वेडिंग कॅपॅसिटी, ट्रेन क्लाइम्बिंग कॅपॅसिटी आणि जागेवरती स्टॉप आणि मूव्ह होण्याचे सुद्धा गाडीचे टेस्टिंग जे आहे केलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, जागेवरती चढ आहे मित्रांनो. चढावरती गाडी जागेवर थांबवणे, तसेच जागेवरून पुढे आणि मागे जाणे, या सर्व टेस्टिंग टाटाच्या एक्सपर्टद्वारे करण्यात आलेले आहेत. मित्रांनो, 1498 सीसीचे 113 BHPचे हे पॉवरचे इंजिन तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, सध्या तरी मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये गाडी येणार असल्याची माहिती मिळत आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन आणि गिअर ऑटोमॅटिक याच्यामध्ये जर फरक काही जणांना माहिती नसेल, पण काय हरकत नाही मित्रांनो, त्याच्यावरती आपण एखादा व्हिडिओ बनवू. तर सध्या तुम्ही पाहताय, टाटा ही मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये येणार आहे. 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये टाटा ही गाडी लॉन्च करणार आहे. 4 सिलेंडर इंजिन आहे. गाडीमध्ये तुम्हाला 360 डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, तुम्हाला या गाडीमध्ये सनरूफ नाही भेटणार आहे, ग्लास रूफ भेटणार आहे मित्रांनो. आणि व्हेंटिलेटेड सीट्स, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल व्हेंटिलेटेड सीट, जे की अत्यंत महागड्या गाड्यांमध्ये येतात, ते सुद्धा तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे. हॅरियर आणि नेक्सॉन या दोन्ही गाड्यांच्या मधला ऑप्शन टाटाला हवा होता. ज्या लोकांना हॅरियर हॅरियर जितके बजेट नाही आहे, नेक्सॉन गाडी पसंत नाही, त्या लोकांसाठी SUV कूप म्हणून ही गाडी टाटाद्वारे लॉन्च करण्यात आली आहे. मेनली त्या ग्राहकांना टार्गेट करण्यासाठी ही गाडी टाटाने मार्केटमध्ये उतरवली आहे. हिचे कॉम्पिटिशन राहणार आहे ह्युंडाईची क्रेटा, कियाची सेल्टॉस, टोयोटाची हायड्राइड, अशा गाड्यांसोबत या गाडीची कॉम्पिटिशन राहणार आहे. तर मित्रांनो, गाडी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्कीच सांगा, आणि टाटाद्वारे याच्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट केले जाऊ शकते हेही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. भविष्यात नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.